तर आपण पाहतोय मैदानाच्या सीमारेषेवरती आहेत, त्याचप्रमाणे मुख्य मान्यवर कक्ष आपण पाहतोय व तसेच प्रवेशद्वाराजवळ जे फ्लॅग्स आपण पाहतोय, आपला ध्वज लहरताना, तिरंगा ध्वज लहरताना आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं इंडियन आर्मीसाठी ही या स्पर्धेच्या माध्यमातून मानवंदना दिली जात आहे. गिरीशदादा पाटील आम्हाला वारंवार सूचित करतायत, कारण खऱ्या अर्थानं या गोष्टीचा नामोल्लेख होणं सुद्धा खूप गरजेचं आहे. कारण की शाळेत शिकवायला शिक्षक पाहिजेत आणि देशाचं रक्षण करण्याकरता आपण पाहतोय ते सैनिक पाहिजेत. खऱ्या अर्थानं आपण आज जे सुरक्षित आहोत ते भारतीय सैन्य दलामुळे आहोत. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा हवा तसा संपर्क मात्र होत नाहीये. पंच परेश महाजन सर इशारा करतायत लेग बाईट्स. इथून मात्र अवंतर धावने धावफलक पुढे सरकेल. 5 या आकड्यावरती धावफलक इथून मात्र पुढे सरकताना आपण पाहतोय. बाद झालेला फलंदाज आतिशचा विचार केला तर एक चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. 2 चेंडूंचा त्याने सामना केला. पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. लोकनेता कसा असावा तर नेहमीच लोकांसोबत असावा, याचं एक उत्तम उदाहरण आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू, दांडी गुल इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते स्थिरावते फलकावरती ती 5 या आकड्यावरती. यांच्या माध्यमातून गिरीशदादा पाटील यांचं एक मधुर संगीत आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 5 या आकड्यावरती आपण पाहतोय. दुसरा फलंदाज बाद झालेला आपण पाहतोय. विनीत बाद होतोय. कोणत्याही प्रकारची खाते उघड न करता इथून मात्र तंबूच्या आसऱ्याला त्याला माघारी परतवलं जात आहे. धनेश 11 कुकसे संघ आपण पाहतोय इन ॲक्शन मध्ये. आणि त्यांच्या समवेत आहे आदित्य स्पोर्ट्स पडगा. हा संघ प्रथमतः नाणेफेक जिंकले आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं. फलंदाजी करता आमंत्रित केलंय ते धनेश 11 कुकसे या संघाला आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र सुंदररित्या चेंडूला खेळून काढलंय. पुश करो खुश रहो, खऱ्या अर्थानं चेंडूला पुश केलंय. एका धावे करता आपण पाहतोय. चेंडू शॉर्टेक्षा कव्हरच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतो एका धावे करता. धावफलक हलतं राहतंय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावरती. धावसंख्या जाऊन पोहोचताना एकेरी दुहेरी धावाने धावफलक इथून मात्र हलतं ठेवण्याचं काम आपण पाहतोय. या स्पर्धेकरता लाभलेले पंच आपण पाहतोय. पंच राजेंद्र पाटील सर फ्रॉम कोणगाव, परेश महाजन सर आपण पाहतोय. यावेळेस मात्र पुलरलेनचा चेंडू, चेंडू काही काळ हवेत होता. गोलंदाजाने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, पण प्रयत्न मात्र असफल ठरतोय. एक जीवनदान दिलं गेलंय फलंदाजाला आपण पाहतोय महेंद्र याला. धावफलक एका धावेने पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावरती. प्रेम याला जीवनदान दिलं गेलंय तर निश्चितच धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7 या आकड्यावरती आपण पाहतोय. हेलो। तो रोहन, हमने देखा कि पहले ओवर के समाप्ति के बाद केवल 7 रन बनाए हैं और 2 महत्वपूर्ण विकेट भी हासिल किए हैं। तो देखा जाए तो एक अच्छी शुरुआत यहाँ पर आदित्य पडगा की हो चुकी है, जिन्होंने कप्तान ने इंटरव्यू के वक्त कहा था कि हम सामने वाले टीम को जो है कम से कम रन में आउट करेंगे और रोकेंगे। तो एक सही सफलता यहाँ पर मिल चुकी है। जिस तरीके से गेंदबाजी हुई है, केवल 7 रन खर्च किए है, सटीक गेंदबाजी है। शुरू से उन्होंने लाइन और लेंथ को मेंटेन किया और कोई मौका नहीं दिया बल्लेबाजों को। हालांकि इस मैदान पर देखा जाए तो रन जो है, ये जो पिच है वो बल्लेबाजों को जो है मदद नहीं कर रही है। हालांकि हमने पिछले मैच में भी देखा, खास तौर पर कुछ शुरुआत नहीं कर पाए थे, और इस मैच में भी देखिए जयेश द्वारा बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन किया और जिन्होंने केवल 7 रन अपने ओवर में खर्च किए और महत्वपूर्ण 2 विकेट लिए, जिसमें शामिल है आतिश
और विनीत आदिश जो कि आउट हो चुके हैं केवल 9 रन बनाकर, और जो विनीत आउट हो चुके हैं 4 रन बनाकर, माफ कीजिएगा। तो एक अच्छा खासा ओव्हर यहाँ पर जयेश द्वारा। रोहन, यस, खऱ्या अर्थाने जो निर्णय घेतलाय त्या निर्णयाला साजेशी कामगिरी इथून मात्र आपण पाहतोय. धाडसी निर्णय घेतला होता नाणेफेक जिंकून तो आदित्य स्पोर्ट्स जो पडगा हे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्याच पद्धतीने जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं चांगली सुरुवात मात्र मिळालेली आहे. गोलंदाजी करताना यावेळेस मात्र हुक गेलाय चेंडूला, निघून जाईल चेंडू, सीमारेषा पार, एक दणदणीत षटकार. MS ट्रॉफी षटकार आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते. फलकावरती आकडा लागला जाईल हा 13. क्रिकेटमधला अशुभ असा आकडा आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं जर या गोष्टीचा उल्लेख जर केला 13, 17 आणि 23 या धावसंख्या मात्र अशुभ अशा गणल्या जातात. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, एक सुंदर चौकार. गुड शॉट. सर्वांच्या मुखात लेखा तर पुन्हा एकदा सामन्याकडे आपण वळणार आहोत. धावफलक पुढे सरकेल 17 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचताना खऱ्या अर्थानं प्रेम याचा विचार केला तर 11 धावांवरती खेळतोय. एक षटकार, एक चौकार त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न, पण चेंडूचा वेग जर पाहिला, भेदक मारा इथून मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज जयेश वारके इथून मात्र कमबॅक करतोय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं 3 चेंडूची हाताळणी त्यांनी केली आहे आणि अपेक्षा होती की चेंडू निर्धाव यावा आणि तोच चेंडू मात्र निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावते 17 या आकड्यावरती 2 गडी बाद आपण पाहतोय. धनेश 11 कुकसे या संघाची. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क होत नाहीये आणि चेंडू मात्र फलंदाजाला आवाज देऊन जाईल, जागते रहो. धावसंख्या स्थिरावते 17 या आकड्यावरती धावसंख्या स्थिरावताना आपण पाहतोय. जयेश अतिशय अप्रतिमरित्या इथून मात्र कामगिरी करतोय. 2 चेंडू निर्धाव हाताळलेत खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. पुढचा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट चेंडू मैदानाला गुदगुल्या करत ट्रॅव्हल होताना काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. एकच धाव, एकपेक्षा अधिक मात्र काही मिळत नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या आकड्यावरती आपण पाहतोय. 2 गडी बाद अशी स्थिती इथून मात्र पाहायला मिळते. पुढचा चेंडू हाताळण्याकरता गोलंदाज तयार. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. षटकातील अंतिम आणि अखेरचा चेंडू. यावेळेस मात्र एक गोड आवाज इथून मात्र ऐकायला मिळेल. जोरदार प्रहार केलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. एकपेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावेने धावफलक पुढे सरकेल अशा रीतीने 2 षटकांची अखेर झाले. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 या आकड्यावर. विरुद्ध जय गणेश वाफाळे बी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. पहिली इनिंग झाल्यानंतर लगेचच आपण नाणेफेकी आपण करून घेणार आहोत. पुन्हा एकदा आवाज देतोय, मितेश 11 कुरुन विरुद्ध जय गणेश वाफाळे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफेकीसाठी तयार राहायचं आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 19. धन्यवाद रोहन. आपण पाहतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा आलेल्या आहेत. खरं तर पहिलं षटक हे अतिशय जबरदस्त होतं, 7 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक
महागडे षटक. यावेळी मात्र सुरुवातीचाच पहिला चेंडू नो घोषित केलेला आहे पंचांकडनं आणि हवेत असताना आपण पाहू शकाल, परंतु ती डिलिव्हरी व्हॅलिड नव्हती आणि या ठिकाणी पंच इशारा करतायत नो आणि सोबतच फ्री हिट असणार आहे. फुलटूच चेंडू होता, कुठेतरी बिमेर चेंडू होता, त्याचमुळे त्या ठिकाणी पंचांनी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं नो घोषित केलेला आहे. पुढचा चेंडू हा फ्री हिट असणार आहे. याने मात्र गती परिवर्तन केलं होतं, ड्राईव्ह केलेलं आहे डीप कव्हर रिजन मध्ये. चेंडू ट्रॅव्हल होतो, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होते, पाहूया या ठिकाणी. आणि मात्र अतिशय चांगला कॉल स्ट्रायकर यांच्या फलंदाजाने त्या ठिकाणी दिलेला आहे. धाव पूर्ण करू शकले नसते, त्यांना माहिती पडलं की धोका आहे आणि त्या धोक्याचा अंदाज घेऊन त्या ठिकाणी फलंदाजाला, नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाला मागे धाडलं. चांगलं कॉलिंग त्या ठिकाणी होतं. रनिंग बिटवीन द विकेट करत असताना कॉलिंग खूप गरजेचं आहे. कोणत्या एंडला थ्रो होतो ते सुद्धा पाहणं गरजेचं असतं. महेंद्र स्ट्राईकला. यावेळी पात्रभाऊ शॉर्टपिच चेंडू होता, कट केलेला आहे थर्डमॅनच्या दिशेने. पाहूया कोणत्या प्रकारचा खेळाडू नसताना चेंडू हा सरळ जाईल आणि हा जातोय चेंडू सरळ सीमा रेषा पार चौकार. सुखात दुःखात सर्वांच्या मुखात अतिशय सुंदर गाणं या ठिकाणी डीजे धून चांगली आपल्याला ऐकायला मिळते. चांगलं मनोरंजन करतायत आतिश याचं. या ठिकाणी आपण पाहतो या षटकामध्ये चांगला चेंडू होता ऑफस्टमच्या बाहेर, परंतु फलंदाजाने त्याचा चोख समाचार घेतला. शॉर्ट टर्नमॅनचा खेळाडू त्या ठिकाणी होता, परंतु त्याच्याहून खूप दूर चेंडू पडला आणि आपण पाहिलं सीमारेषेपार चेंडू गेला. पुढचा चेंडू या ठिकाणी पुढचा चेंडू आणि ब्लॉक होल मध्ये आपण पाहिला यॉर्क झाला आणि त्या ठिकाणी फलंदाज मात्र होतोय बाद. लाईनचा चेंडू होता आणि असेच यॉर्कर लाईनचे चेंडू बहुधा आपण पाहतोय बऱ्याचशा खेळाडूंना खेळता येत नसतात. यावेळी आपण त्याचं उदाहरण पाहिलं. बॅकफुटला जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला, स्वतः यॉर्क झाला आणि या चेंडूवर आपण पाहिलं त्रिफळाचीत बाद होताना पाहिलं त्याला आपण. नवीन फलंदाज राज आता मैदानावर येईल. खरं तर हे तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. चांगली खेळी त्या ठिकाणी साकारण्यात आली होती, चांगला खेळ चालला होता, चांगली फलंदाजी पाहायला मिळत होती, परंतु हा चेंडू जो आहे आपण टाकलं फलंदाजाने आतिशने त्या ठिकाणी ओळखलं आणि खरोखरच त्या ठिकाणी वीक पॉइंट फलंदाजाचा ओळखला आणि चेंडू त्या पद्धतीचा टाकला. चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळते त्याच्याकडनं. संधी देत नाहीये मोठे फटके खेळण्याची. नवीन फलंदाज राज आता मैदानावर आलेला आहे. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 26 धावा झालेल्या आहेत. अजूनही आपण पाहिलं तर अजूनही शेवटचं षटक शेष आहे आणि या षटकातले काही चेंडू सुद्धा शेष आहेत. चांगला प्रयत्न असेल या ठिकाणी सन्मानजनक धावसंख्या आणण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजाचा असणार आहे. खरं तर पाहायला गेलं तर धनेश 11 कोकसे या संघामध्ये अजूनही मातब्बर संघ आहे हा. अजूनही बरेचसे फलंदाज त्यांचे यायचे बाकी आहेत. धोका घ्यावा लागेल, पत्करावा लागेल, धोका स्वीकारावा लागेल, त्या ठिकाणी फटकेबाजी करावी लागेल चहू बाजूने आणि चांगली धावसंख्या उभारावी लागेल. पुढचा चेंडू आतिश आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र गुडलेनचा टप्पा पडल्यानंतर ऑन द राईस बॅटच्या मधोमध घेतलाय आणि मिड विकेटच्या डोक्यावरनं हा षटकार. अतिशय जबरदस्त फटका त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय. बॅटच्या मधोमध घेतलाय, पूर्ण ताकदीनिशी हा षटकार मारला. पुन्हा एकदा आपण पाहू शकाल ब्लॉक होल मध्ये चेंडू होता, ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू टाकला गेला होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाजाचा होता, परंतु बॅटच्या पट्ट्यात घेऊ शकलेला नाहीये आणि यावेळी मात्र चांगली वापसी करतोय आतिश. संधी देत नाहीये फलंदाजाला. धावसंख्या झालेली आहे 32. यावेळी मात्र बॅटच्या मधोमध घेतला फुटो चेंडूचा. एका हाताने प्रयत्न होता स्क्वेअर लेगच्या खेळाडूचा, परंतु हा जातोय फ्लॅट 6.
प्रक्षेपण आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला वारंवार प्रत्येक फटका जेव्हा मारला जातो त्यावेळी त्याचं ॲक्शन रिप्ले सुद्धा पाहायला मिळतं. अतिशय चांगलं लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळतंय. कॅमेरामॅन अतिशय जबरदस्त कामगिरी करत असताना या षटकारासोबतच आता संघाची धावसंख्या धनेश 11 कुकसे प्रथम फलंदाजी करत असताना 3 बाद 38. रोहन आपण पाहिलं अतिशय चांगला फटका त्या ठिकाणी त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. फुलटॉस घेतला बॅटच्या मधोमध. काय म्हणशील या फटक्याबद्दल? निश्चितच अप्रतिम फटका आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने या फटक्याची खूप गरज होती. प्रवाहाच्या विरुद्ध जायचं असेल तर निश्चितच तुम्हाला फुता येणं हे खूप आवश्यक आहे. कारण की नाणेफेकीचा निर्णय जर पाहिला आदित्य पडघा संघाने जिंकला. प्रथमतः त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं. पहिल्या 2 षटकांची सुरुवात जर आपण पाहिली तर 19 धावा फलकावरती लागल्या होत्या आणि आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये 21 धावा खर्च केल्या. ते गोलंदाज अतिशयने खूपच महागड असं षटक म्हणावं लागेल. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 38 या आकड्यावरती 3 बाद 38 अशी धावसंख्या. काफी खर्चीला 21 रन उन्होंने अपने ओवर में यहाँ खर्च किए हैं. हालांकि इससे पहले भी ओवर जयेश ने फेंका था जिन्होंने 12 रन खर्च किए थे. खास तौर पर अगर देखा जाए तो पहला ओवर जो कि केवल 7 रन दिए थे जयेश ने. नेहर की पहली गेंद बल्ले के बीचों बीच लिया है और ये लॉन्ग ऑन के पास गई है गेंद और बेहतरीन सा कैच उन्होंने लिया है. खूबसूरती के साथ कैच लिया. एक्शन रिप्ले में साफ दिखाई दे रहा है जगह से उन्होंने खेला था. हालांकि ऊंचाई थी लंबाई नहीं. ताकत थोड़ी सी यहां पर कम नजर आते हुए और लॉन्ग ऑन पर बेहतरीन सा कैच उन्होंने पकड़ा है. जयेश वारके वहां पर है लॉन्ग ऑन पर जिन्होंने एक बेहतरीन सा कैच लिया. हवा में गेंद थी लगभग यहां पर बेहतरीन सा कैच उन्होंने लिया और यहां आउट हो चुके हैं बल्लेबाज. नए बल्लेबाज अभी आ चुके हैं मैदान पर जिनका नाम है अविशेलार. जिनके पास एक अंदाज है, उनका अलग एक स्टाइल है. मिडिल ऑर्डर में खास तौर पर अपने टीम के लिए वो हमेशा बल्लेबाजी करते आ रहे हैं तो एक जिम्मेदारी जरूर होगी. हालांकि रोहन देखा जाए तो टॉप ऑर्डर के बल्लेबाज कुछ खास नहीं कर पाए. जिनमें हमने देखा प्रेम को जो कि 19 रन माफ कीजिएगा 13 रन उन्होंने बनाए तो अच्छा योगदान था. उसके बाद जो देखेंगे आतिश को. आतिश ने केवल 4 रन बनाए, आउट हो चुके हैं. और महेंद्र जो कि 7 रन बनाकर केवल आउट हो चुके हैं. जनार्दन फिर से एक बार अपने बॉलिंग मार्ग पर आखिरी ओवर प्रगति पथ पर. फुलटॉस गेंद और ये शॉर्ट पुल किया है. बैकवर्ड ऑफ द स्क्वायर खेला है. 1 रन लेने का अवसर मिला और 1 रन के साथ उन्होंने छोर बदला है. स्कोर हो चुका है अभी इस 1 रन के साथ 39 स्कोर हो चुका है. धनेश 11 कुक से यहां पर टॉस हारते हुए पहले बल्लेबाजी करते हुए देख रहे हैं. स्कोर 39 हो चुका है 4 विकेटों के नुकसान पर. हालांकि यह आखिरी ओवर प्रगति पथ पर जनार्दन द्वारा. अगला मैच जो होने वाला है मितेश 11 कुरुंद और जय गणेश वाफाले बी के बीच. इस बीच देखिए फुलटॉस गेंद थी, अपील किया है लेकिन अंपायर यहां पर कह रहे हैं कि स्टंप को मिस करते हुए गेंद गुजरती हुई. कोशिश थी, फुलटॉस गेंद थी, तेज कर्रार गेंद थी. इसके बाद होने वाला मुकाबला जो है आवाज देने चाहेंगे हम लोग मितेश 11 कुरुंद और जयेश गणेश वाफाले बी के कप्तान. आपको पहले इनिंग के बाद टॉस के लिए यहां पर टॉस बॉक्स में आना है. फुलटॉस गेंद बल्ले के बीचों बीच लिया. कोई खिलाड़ी वहां पर तैनात नहीं है और यह गेंद सीधी जाएगी 6 रनों के लिए. बीच लिया हालांकि और हमने देखा मिड विकेट रीजन के ऊपर से 6 रन. ताबड़तोड़ बल्लेबाजी यहां पर, विस्फोटक बल्लेबाजी, विध्वंसक बल्लेबाजी यहां पर नमूना पेश करते हुए बल्लेबाज. यहां पर राज जिन्होंने अब तक 3 छक्के लगाए हैं. राज जो कि बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन, हालांकि उन्होंने प्रभावित किया है अपने उस अंदाज से
उन्होंने 4 छक्के अपने बल्ले से निकाल खेले हैं, माफ कीजिएगा 3 छक्के आए हैं। उन्होंने जो भी रन बनाए हैं केवल छक्के लगा के उन्होंने रन बनाए हैं। फिर से एक बार और ये ओ हो बच गए। संधि अपन पाहतोय, मौका भी दिया और छक्का भी दिया। बेहतरीन स्ट्रोक यहाँ पर, हालांकि मौका था उनके पास, उन्होंने गवा दिया। और खास तौर पर अगर देखा जाए रोहन, ऐसे बल्लेबाज को जीवन दान देना, ये काफी खतरे की घंटी बजाते हुए हम देखना। निश्चितच खऱ्या अर्थानं ज्या फलंदाजाने फलंदाजी केली त्याचं नाव आहे राज, आणि निश्चितच फलंदाजीवरती आपण त्याचं राज पाहतोय। आतापर्यंत 4 षटकार त्याच्या बॅटमधनं आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्लॉग ओव्हरचा खेळ आहे आणि या हाणामारीच्या षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न। इस बीच फिर से एक बार हवा में गेंद और ये तारामंडल 6 रनों के रोहन, मैं तो कहूंगा राज ने जिस पारी में बेहतरीन बल्लेबाजी की है, अगर देखा जाए तो केवल उन्होंने छक्के लगा के रन बनाए हैं, सिंगल नहीं, डबल नहीं, चौका नहीं, जो भी रन उन्होंने बनाए हैं छक्के के साथ बनाए हैं। और उनका स्वयं का स्कोर रहा था 30 रन, जो कि छक्के लगाए, 5 छक्के उन्होंने लगाए। तो आइए चलते हैं अगले मुकाबले के टॉस के लिए। मैं आवाज देना चाहूंगा मितेश 11 कुरुन के कप्तान और जय गणेश वाफाले बी के कप्तान, आपको टॉस बॉक्स में आना है, क्योंकि पहले इनिंग के बाद हम टॉस लेने जा रहे हैं। तो यहाँ पर एमएस ट्रॉफी 2021-22 में आप सभी का हार्दिक स्वागत। दोस्तों, हम देख रहे हैं इस दिन का ये पहले दिन का दूसरा मुकाबला चल रहा है, जिसमें धनेश 11 कुक्से ने टॉस हारकर पहले बल्लेबाजी उनको करनी पड़ी, जिन्होंने अब तक स्कोर जो टारगेट रखा है मितेश 11 माफ कीजिएगा आदित्य पड़घा के सामने 59 रनों का लक्ष्य उन्होंने रखा है। टॉस के लिए फिर से एक बार आवाज देंगे मितेश 11 कुरुन और जय गणेश वाफाले बी के कप्तान। धनेश 11 कुक्से ने बेहतरीन पारी खेली, हालांकि राज जिन्होंने वो पारी खेली, 5 छक्के उनके बल्ले से आए, बेहतरीन अंदाज में उन्होंने बल्लेबाजी की। दोस्तों, इस बीच हम यहाँ पर है एमएस ट्रॉफी 2021 में, जिसका आगाज आज के दिन में हुआ है। तो टॉस के लिए जा रहे हैं, तो ओवर टू रोहन पाटिल। करता आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचंय व तसेच सुनीलजी पाटील सन्माननीय उद्योगपती आपण पाहतोय। दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय नाणेफेकी करता आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचंय। जय गणेश वाफाळे बी आणि मितेश 11 कुरुन या दोन संघादरम्यान सामना आपण पाहणार आहोत। एका बाजूला एमएस ट्रॉफी चिंचोली 2021 आणि एका बाजूला गिरीशदादा पाटील ग्रामपंचायत सदस्य चिंचोली आपण पाहतोय। मान्यवरांकडे आम्ही नाणं सुपूर्द केलेलं आहे।
मितेश 11 करून संघाचा कॉल आहे. एम एस ट्रॉफी चिंचोली पण गिरीशदा पाटील टॉस आपण पाहतोय. तर अजयजी पाटील यांच्या हस्ते इथे शीतपेय देण्यात आलेलं आहे. त्याला वाफाळे संघ नाणेफेक जिंकलेली आहे. त्यांना आपण शीतपेय दिलं जात आहे अजयजी पाटील यांच्या हस्ते हे सुपूर्द करण्यात आले. मान्यवरांना विनंती असेल आपण मंचाची शोभा वाढवायची. तर नाणेफेक जिंकलेली आहे. आपण कोणता निर्णय स्वीकारताय? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्यामागचं असं कोणतं उद्दिष्ट आहे की आपण प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय? समोरचा संघ एकदम चांगला आहे आणि नेहमी आमच्या मॅचेस एकदम चांगल्या होतात. त्यांना कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करण्याचा दृश्य असेल आणि तशी फलंदाजी आमची आहे, परंतु नवीन पोरं असल्यामुळे समोरच्या संघामध्ये अनुभव जास्त आहे. आणि कोणत्या गोलंदाजाकडून तुम्हाला जास्तीत जास्त अपेक्षा आहेत? ह्या संघामध्ये तर जो 3 गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात, पण नवीन गोलंदाज अथर्व आहे, त्याकडे जास्त अपेक्षा आहेत. आणि या स्पर्धेच्या आयोजन आणि नियोजनाबद्दल काय सांगाल? जवळजवळ भरपूर वर्षापासून या टुर्नामेंट होत असतात, परंतु यावर्षी एकदम चांगल्या आणि अतिशय नियोजन पद्धत टुर्नामेंट खेळले आहेत. आजचा पहिला दिवस आहे आणि खूप चांगलं नियोजन केलेलं आहे. तर मी बोलतोय मितेश इलन करून या संघाकडे नाणेफेक जिंकल्यास तर काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षण. आता मात्र प्रथम फलंदाजी करायची आहे. समोरच्या संघाला आपण किती धावसंख्येचं आव्हान देऊ इच्छिता? 50+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि कोणते असे फलंदाज आहेत की ज्यांच्याकडून जास्तीत जास्त अपेक्षा आहे? वैभव, शैलेश, रोहन आणि मी स्वतः. त्यानंतर जर मात्र विचार केला, स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय, सुंदर असं गोलाकार मैदान बनवण्याचा प्रयत्न केलाय, तर या आयोजनाबद्दल आणि नियोजनाबद्दल काय सांगाल? मी तर ही टुर्नामेंट पहिल्यांदाच खेळतोय आणि आयोजन नियोजन खूप सुंदर आहे. निश्चितच दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील. तर श्री गणेश वाफाळे संघाने बी या संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथमतः स्वीकारले ते म्हणजे क्षेत्ररक्षण. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. या ठिकाणी आपण पाहतोय पहिला चेंडू आणि धाव संख्या झालेली आहे 3. जयेश हा स्ट्राईकवर असताना पाहतोय आपण त्याला. यावेळी मात्र आपण पाहाल शॉर्ट आर्म पूल करण्यात सुभाष आहे. शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न होता, असफल ठरला. बॅटच्या पट्ट्यात घेऊ शकलेला नाहीये. वाईट सुद्धा चेंडू या अगोदर आपण टाकला होता. अतिरिक्त धाव सुरुवात केली होती. राज गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा. यावेळी मात्र शॉर्ट आर्म पूल केलेला आहे. मिडविकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि दरम्यान एक संधी मिळते फलंदाजांना एक धाव पूर्ण करण्याची. चांगला फटका होता, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. मोठी धाव संख्या या ठिकाणी उभारलेली आहे धनेश 11 कोकसे संघाने. 59 धावांचं लक्ष प्रथम फलंदाजी करून धनेश 11 कोकसे या संघाने ठेवलेलं आहे आदित्य पडगासमोर. यावेळी मात्र आपण पाहू शकाल अप्रतिम फटका पॉइंटच्या डोक्यावरनं सरळ समालोचन कक्षाकडे येत असताना पाहतोय सीमारेषे पार चौकार. ऑफ स्टंपच्या बाहेर होता, उसळी घेतली होती अचानक आणि अतिशय जबरदस्त फटक्याची निवड त्या ठिकाणी फलंदाजाकडनं पाहायला मिळते. त्याला माहिती होतं 30 सर्कलच्या आतमध्ये खेळाडू उपस्थित असताना टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा पाहू शकाल. एक जबरदस्त या ठिकाणी क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा तुम्ही आनंद लुटू शकता. मित्र हो, आजच्या दिवसातला हा दुसरा सामना पाहतोय आपण धनेश 11 कोकसे विरुद्ध आदित्य पडगा या दोन्ही संघांमध्ये. आदित्य पडगा या संघाने 59 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. माफ करा, धनेश 11 कोकसेने आदित्य पडगा समोर. यावेळी मात्र जागेहून खेळलेला या प्रतिम फटका. कोणत्या प्रकारचा खेळाडू नसताना त्या ठिकाणी चेंडू जातो एका टप्प्यावर सीमारेषे पार. अतिशय चांगला फटका, चांगली सुरुवात या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. खरं तर 2 चौकार या षटकामध्ये आलेले आहेत. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 12. यावेळी मात्र पाहूया हवेत खेळलाय
बराचसा लांबून त्या ठिकाणी लॉंगॉनचा खेळाडू आला होता, परंतु झेल घेऊ शकलेला नाहीये. चेंडू लो मॅन्स लँड मध्ये पडतोय आणि दरम्यान एक संधी मिळते आहे धाव घेण्याची. हॅलो, चालेल चालेल चालेल. हो, हा, कोणी कोणी घातली घेतलं? अच्छा अच्छा अच्छा, ओके ओके. तर या ठिकाणी या दरम्यान या पूर्ण स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. योगेश पाटील जे की चांगलं समालोचन सुद्धा करतात आणि त्यांनी या ठिकाणी धनेश 11 कुकसे संघाचा कोणताही गोलंदाज जर हॅट्रिक घेतोय तर योगेश पाटील यांच्याकडनं 1500 रुपये दिले जातील. तर धन्यवाद योगेश पाटीलजी, आपलं खूप खूप धन्यवाद. यूट्यूबच्या माध्यमातून ते हे सामने पाहत आहेत. या ठिकाणी धनेश 11 कुकसेसाठी त्यांनी 1500 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे. जो कोणी फलंदाज या गोलंदाज विकेटची हॅट्रिक घेतोय तर त्याला 1500 रुपये देण्यात येतील. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे रोहन. धावसंख्या आपण पाहाल तर 14 धावा. एक अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी करून दिलेली आहे या दोघे फलंदाजांनी. काय म्हणशील या सुरुवातीबद्दल? हॅलो, निश्चितच अपेक्षितरित्या इथून मात्र फलंदाजी आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती आहे. एक षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय 14 या आकड्यावरती आहे आणि जी सुरुवात अपेक्षित आहे तीच सुरुवात इथून मात्र पाहायला मिळते. बॅक टू बॅक दोन फलंदाज आपण पाहतोय. सुभाष आणि जयेश या दोन फलंदाजांनी आपल्या संघाकरता मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवलंय पहिल्या षटकाच्या अखेरीस. अनेक जी पॉवरफुल फलंदाजीची अपेक्षा होती ती फलंदाजी होताना आपण पाहतोय. भूषण यहाँ पर आ चुके हैं. बैकफुट पर जाकर खेलना चाहते थे लेकिन बल्ले पर नहीं ले पाए. हालांकि पहले ही गेंद दोनों ने बेहतरीन की. ब्लॉक होल में गेंद थी, जहां पर बल्ला अपना बल्लेबाज रखता है वही एरिया में उन्होंने उस गेंद को पिच किया. बल्ले पर नहीं ले पाए. हालांकि शुरुआत उन्होंने डॉट गेंद से यहाँ पर की है. पहला ओवर राज द्वारा किया था. उन्होंने अपने ओवर में खर्च किए थे 14 रन. तो काफी महंगा ओवर उनका था. ये देखिए फिर से एक बार बैकफुट पर जाकर हवा में खेल दिया है. मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है और ये पहली सफलता यहां पर मिलती हुई टीम को. हवा में खेल दिया, उनको मजबूर किया बल्लेबाज ने. शॉर्ट पिच गेंद थी, शॉर्ट आर्म पुल करना चाहते थे लेकिन मिड विकेट पर एक सुंदर सा कैच हमने देखा और पहली सफलता. लक्ष्य का पीछा करते समय हमने देखा शुरुआत तो अच्छी की थी उन्होंने. पहले ओवर में 14 रन हासिल किए. हालांकि यहाँ पर आउट हो चुके हैं बल्लेबाज जिनका नाम है भूषण. आउट हो चुके हैं, माफ कीजिएगा, सुभाष आउट हो चुके हैं. 3 रन बनाकर आउट हो चुके हैं. इस बीच अगली गेंद यहाँ पर देखे जगह से खेला उन्होंने हवा में. मिड विकेट पर खिलाड़ी तैनात और बेहतरीन सा कैच. बैक टू बैक 2 विकेट यहाँ पर. लगभग अच्छी शुरुआत यहां पर भूषण द्वारा, जिन्होंने पहले 2 गेंदें डॉट की. एक गेंद डॉट की, उसके बाद हमने देखा विकेट उन्होंने हासिल किया और इस बीच हमने देखा फिर से एक बार विकेट उन्होंने लिया है. बैक टू बैक 2 विकेट उन्होंने लिए हैं. एक अच्छी सटीक गेंदबाजी. लेकिन हमने देखा रोहन मिड विकेट पर जो खिलाड़ी है जिन्होंने बेहतरीन 2 कैच बैक टू बैक लिए. राज पाटिल ने वहां जो कैच लिया था, राज ने वहां पर जो 2 कैच पकड़े हैं, कैचेस विन द मैचेस ऐसा कहा जाता है, जिन्होंने बल्लेबाजी भी बेहतरीन की थी. 5 छक्के लगाए थे, 30 रन बनाए थे. हालांकि पहला ओवर भी उनके द्वारा, उन्होंने केवल 7 रन खर्च किए थे और 2 कैच, माफ कीजिएगा 14 रन खर्च किए थे.
अच्छा बल्लेबाजी में प्रदर्शन उनका रहा था। इस बीच हैट्रिक पर रहेंगे और अगर ये हैट्रिक पूरा करते हैं, इस बीच देखिए बल्ले पर नहीं ले पाए, हालांकि गेंद जो है मिड विकेट पर ट्रैवल होती हुई हैट्रिक पर थे। और जो हैट्रिक के लिए 1500 रुपए का जो जिन्होंने बख्शीश रखा है योगेश पाटिल ने, जो भी गेंदबाज यहां पर हैट्रिक लेता है तो उनको 1500 कैश दिया जाएगा योगेश पाटिल द्वारा। लेकिन रोहन हमने देखा कि बच गए। हालांकि अच्छी गेंदबाजी का प्रदर्शन यहां पर भूषण द्वारा, जो हैट्रिक पर थे, लेकिन उन्होंने हैट्रिक गंवा दी। इस बीच फिर से एक बार भूषण अपने बॉलिंग मार्ग पर बैकफुट पर आए, हुक किया है, हवा में गेंद है लेकिन जज नहीं कर पाए। लेकिन केवल एक रन के साथ उन्होंने छोर बदला है। शुरुआत लगभग अच्छी की थी, राज के ओवर में 14 रन आए थे, लेकिन भूषण ने वहां पर जो रन आए थे, रन बनाने की औसत थी, उसको रोका, जिन्होंने 2 महत्वपूर्ण विकेट हासिल किए। खास तौर पर सुभाष आउट हो चुके हैं और जयेश आउट हो चुके हैं। सटीक गेंदबाजी भूषण द्वारा, मौका नहीं दे रहे हैं बिल्कुल बल्लेबाज को। इस बीच प्रहार करना चाहते थे, गुडलैंड पर टप्पा खाने के बाद थोड़ी सी जरूर यहां पर टर्न हुई, गेंद पूरी तरीके से बीट हुए बल्लेबाज और गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में जाकर सुरक्षित पहुंची। तो यहां से अगर देखा जाए रोहन, 2 ओवर की समाप्ति हो चुकी है। 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर हो चुका है 16, 2 विकेटों के नुकसान पर। आगे का आंखों देखा हाल, अगले 2 ओवर के लिए माइक्रोफोन पर आएंगे मराठी की सुरेली आवाज रोहन पाटील। धन्यवाद संदीप बागुल सर. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं धावसंख्या आहे 16 या आकड्यावरती आपण पाहतोय 2 गडी बाद अशी स्थिती आहे आदित्य पडगा या संघाची. खऱ्या अर्थानं 12 चेंडू आणि आता मात्र थोडासा दबाव पाहायला मिळणार आहे, कारण की 59 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आणि दुसऱ्या षटकामध्येचा जर विचार केला तर कसून लगाम लावला गेलाय तो फलंदाजांवरती. तो धनेश 11 कुकसे संघाच्या गोलंदाजाकडून आपण पाहतोय. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती इथून मात्र पाहायला मिळेल. गोलंदाज आतिश. खऱ्या अर्थानं षटकारांची आतिषबाजी जी आपण पाहिली ती राज याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाली आणि खऱ्या अर्थानं त्यांनी जी फलंदाजी केली त्याचे ते 5 षटकार 30 धावांची जी त्याची खेळी पाहायला मिळते, त्याच खेळीने इथून मात्र धनेश 11 कुकसे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आपण पाहतोय 59 या आकड्यावरती. गोलंदाजी करता गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पुढचा चेंडू, यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातो यष्ट्यांच्या वरून आणि निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिरावते 16 या आकड्यावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी हाताळली जाते आपण पाहतोय. गोलंदाजी करता बॉलिंग मार्क वरती सज्ज होतोय गोलंदाज तयार आतिश. तब्बल 10 ते 15 पावलांचा रनअप आपण पाहतोय. यावेळेस मात्र चेंडू बॅटला स्पर्श करून निघून जातोय. स्टंप्स वरती हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावाने धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या आकड्यावरती. उशिराने का होईना मात्र धावफलक थोडस हलतं राहतंय. अजूनही जर विचार केला तर 42 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 10 चेंडूंमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी करता गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती आतिश आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली, स्क्वेअर लेग आपण पाहतोय, त्यानंतर एक मिड विकेट आपण पाहतोय. लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर, एक कव्हर पॉइंट, शॉर्ट फाईन लेग. पुढचा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर आणि चेंडूला मात्र फेकून दिलंय लॉंग ऑफ सीमारेषा पार. एक दर्जेदार षटकार. षटकाराच्या साह्याने धावफलक पुढे सरकेल. 23 या आकड्यावरती धावफलक जाताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या आकड्यावरती आपण पाहतोय. 2 गडी बाद 23 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू इथून मात्र शिल्लक आहेत. गोलंदाजी करता गोलंदाज तयार. आखो टप्प्याचा मारा पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर, चेंडूला भिरकावून दिलाय.
ते काव कॉर्नरच्या वरून सीमारेषा पार षटकार. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 29 या आकड्यावरती आपण पाहतोय. अजूनही जिंकण्याकरता 30 धावांची इथून मात्र गरज आहे. उर्वरित 8 चेंडू आणि 30 धावा. सामना समीप आलाय, संपलेला नाहीये. खऱ्या अर्थानं सन्मान्य हनुमानजी घागस यांचं आगमन झालेलं आहे. MS ट्रॉफी 2021 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू कानाच्या जवळून निघून जातोय. निर्धाव चेंडू इथून मात्र पाहायला मिळेल. जागते रोजचा आवाज देऊन इथून मात्र निघून जातोय चेंडू. धावसंख्या स्थिरावते फलकावरती 29 या आकड्यावरती. आता मात्र 8 चेंडू आणि 30 धावांची 7 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. अप्रतिम फलंदाजी आपण जी पाहिली ती राज याची पहिल्या इनिंग मध्ये. पुढचा चेंडू यावेळेस मात्र जोरदार हुक केलंय चेंडूला. एक डब्याच्या अखेर चेंडू सीमारेषा पार निघून जाईल. एक सुंदर चौकार. निश्चितच या चौकाराच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचते ते 33 या आकड्यावरती आपण पाहतोय. तर निश्चितच विचार केला सध्या बागुल सर आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 2च धावा आल्या आणि अतिशयचं थोडंसं षटक पुन्हा एकदा महागडं हे पाहायला मिळालं. एकूण धावा खर्च केल्यात त्या 17 धावा या अतिशयने खर्च केल्यात. जय गणेश वाफाळे बी कर्णधार आपण माईकशी संपर्क करायचा आहे. जय गणेश वाफाळे बी चे कर्णधार आपण आला असाल तर माईकशी संपर्क करायचा आहे प्लीज ताबडतोब. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. राजने 14 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं की फक्त 2 धावा खर्च केल्या ज्या की भूषणने. तिसरं षटक महागड षटक ज्या षटकामध्ये आपण पाहिलं 17 धावा आल्या. षटकातला पुढचा चेंडू आणि आपण पाहू शकाल ऑफस्टमच्या खूपच बाहेर. पंच वाईडचा इशारा करतायत. अतिरिक्त धाव निश्चित मिळेल त्या ठिकाणी आणि बिलकुलही अपेक्षित नाहीये कारण की हा संघ आता आपण पाहतो चेस करतोय. चांगली धावसंख्या त्यांनी उभारलेली आहे. दरम्यान पुढचा चेंडू फुल अँड सक्सेसफुल षटकार. शॉट तर या स्पर्धेकरता जर आपण पाहिलं मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण पाहतोय. श्री गिरीशदादा पाटील यांच्या वतीने ट्रॉफी देण्यात आलेली आहे. सन्मान्य मान्यवर आपण पाहतोय जे प्रेमनाथजी पाटील यांच्या वतीने एक सुंदर असं हे परफ्यूम आपण पाहतोय. त्यानंतर राकेशजी पाटील यांच्या वतीने शीतपेय, यतीश शेलार यांच्या वतीने शीतपेय आणि अजय पाटील यांच्या वतीने शीतपेय जो संघाचा संघनायक नाणेफेक जिंकेल याकरता. तर रोहन आपण पाहिलं आदित्य पडगा या संघाला येणाऱ्या 5 चेंडूंवर 19 धावांची आवश्यकता आहे आणि ज्या पद्धतीने खेळ चाललेला आहे अशीच जर फलंदाजी राहिली निश्चित स्वरूपात या ठिकाणी. यावेळी मात्र शफल लावून झाले, टॉस झाले परंतु बॅटच्या पट्ट्यात आपल्याला पाहायला मिळाला नाही. चेंडू घेता आलेला नाहीये. अतिशय जबरदस्त अटीतटीची लढत आपण पाहतोय या दोन्ही संघांमध्ये. आता चेंडू उरलेले आहेत फक्त 4 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. निश्चितच क्रिकेट हा खेळ जर आपण पाहिला शेवटच्या चेंडूपर्यंत आपण भाकीत वर्तवू शकत नाही.
शेवटच्या क्षणापर्यंत आपण बाकीत वर्तवू शकत नाही. पुढचा चेंडू गोलंदाज तयार. लेफ्ट आर्मावरती विकेट. यावेळेस मात्र चेंडूला उडवलंय. चेंडू मात्र हवेत आहे. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता पण एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. आता मात्र समीकरण बदलेल. चेंडू शिल्लक आहेत ते 3 चेंडू आणि 18 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. 3 चेंडू 18 धावा. काही घडू शकतं. निश्चित रोहन काहीही घडू शकतं. शेवटच्या चेंडूपर्यंत आपण काही सांगू शकत नाहीये कारण की हे क्रिकेट आहे. क्रिकेट जे अनिश्चिततेचा खेळ आहे. येणाऱ्या 3 चेंडूंवर 18 धावांची आवश्यकता. तिन्ही चेंडूंवर षटकार मारावे लागतील जिंकण्यासाठी. आणि निश्चितच फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे. या 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर गिरीश दादा यांच्या वतीने आपण पाहतोय 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. सुवर्ण संधी आहे फलंदाजाला आपण पाहतोय. आणि षटकार हॅट्रिक जर केली तर योगेश पाटील यांच्या वतीने 1500 रुपयाचं पारितोषिक म्हणजे एकूण 3500 रुपयाचं पारितोषिक इथून मात्र फलंदाजाला कमवण्याची संधी आहे. बघूया या संधीचं सोनं होईल हे मात्र पाहावं लागेल. तर निश्चितच योगेश यांच्या वतीने धनेशिलन कुक्षे संघासाठी हे पारितोषिक होतं. वळूया. 3 चेंडू 3 षटकार लगावले तर गिरीशदादा पाटील यांच्या वतीने 2000 रुपयाचं रोख पारितोषिक असेल. सामन्याला सुरुवात करायची. प्लीज जरा घाई करायची. सन्मान्य मुकेशजी पाटील यांचं आगमन झालं. आपलं हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलमध्ये हवा तसा संपर्क झाला नाही. खऱ्या अर्थानं चेंडू मिडल ऑफ दी बॅट होणं गरजेचं होतं पण चेंडू निघून गेलाय तो एका धावे करता मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र जर पाहिलं 42 या आकड्यावरती. आता मात्र 2 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. एखादा चमत्कारच इथून मात्र आदित्य पडगा संघाला वाचवू शकतो असं म्हणायला हरकत नाहीये. एखादा वाईट चेंडू आला आणि जर एक चौकार पाहायला मिळाला तर मात्र समीकरण थोडंसं वेगळं होऊ शकतं. गोलंदाजी करता गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट चेंडू हवा तसा घेता आला नाही. पुलर लेनचा चेंडू पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं चेंडू निघून जाईल तो एका धावे करता. सामन्यावरची पकड जी आहे ती मात्र मजबूत केलेली आहे. धनेशिलन कुक्षे या संघाने आपण पाहतोय. विजयाची चावी इथून मात्र फिरवायची आहे धनेशिलन कुक्षे संघाला कारण की फक्त 1 चेंडू शिल्लक आहे आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिले असं म्हणायला हरकत नाही. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर. चेंडूला फेकून दिले ते काऊ कॉर्नर सीमारेषा पार. एक अप्रतिम षटकार. मॅन ऑफ द मॅच कडे. तर वळूया मॅन ऑफ द मॅच कडे. खऱ्या अर्थानं ज्याने 5 षटकार लगावले आणि आपल्या संघाला चांगल्या सुस्थितीमध्ये नेऊन ठेवला तो मॅन ऑफ द मॅचचा सामनावीराचा पुरस्कार जातोय. 30 धावांची नॉट आऊट खेळी ही पाहायला मिळाली. फलंदाज राज. मॅन ऑफ द मॅच राज. याला विनंती आहे त्वरित आपण मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्याकरता मंचावरती यायचंय. आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी पाहतोय गिरीशदादा पाटील यांच्या वतीने देण्यात आले. त्यानंतर सन्मान्य मान्यवर प्रेमनाथजी पाटील यांच्या वतीने बॉडी स्प्रे जो परफ्यूम देण्यात आलेला आहे. राकेश पाटील यांच्या वतीने शीतपेय आहे आणि यतीश शेलार यांच्या वतीने शीतपेय देण्यात आलेलं असे एकूण 4 मॅन ऑफ द मॅचचे ऐवज आपण पाहणार आहोत.